ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 1.5 दिवसांच्या 17,113 गणेश मूर्तींचे विसर्जन, 12 टनाहून अधिक निर्माल्य झाले जमा. महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केली पाहणी. ठाणे महापालिका क्षेत्रातील 1.5 दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी महापालिका क्षेत्रात 1.5 दिवसांच्या 17,113 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणभिमुख गणेश उत्सवांची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेशमूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण 245 गणेश मूर्तीचे तसेच फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील 27 गणेश मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. दरवर्षी याप्रमाणे याही वर्षी नागरिकांनी कृत्रिम तलावांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले. आयुक्तराव यांनी कोपरी विसर्जन घाट, रायलादेवी उपवन, निळकंठ येथील कृत्रिम तलाव, कोळशेत विसर्जन घाट येथे भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची सोमवारी पाहणी केली. 1.5 दिवसाच्या विसर्जनाच्या वेळी आलेल्या अनुभवानुसार सर्व ठिकाणी विसर्जन व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात, स्वच्छता ठेवावी अशी सूचना आयुक्तराव यांनी दिल्या. या पाहणीच्या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, शंकर पाटोळे, सचिन पवार, मनोहर बोडके, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, स्थानिक सहाय्यक आयुक्त, स्थानिक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.